नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 23 फेब्रुवारी 2026 रोजी म्हणजे कालच झालेली प्रश्नपत्रिका रविवारी मराठी माध्यमाची प्रथम भाषा आणि गणित या ठिकाणी एकूण 150 गुणांचा हा पेपर आहे। यामध्ये 100 गुणांचं गणित आहे आणि 50 गुण मराठी। गणितासाठी एकूण प्रश्न 50 आहेत, प्रत्येकी 2 गुण आहेत। 2 व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 25 प्रश्न सोडवलेले आहेत। याचे 4 भाग केल्यामुळं आपणास समजून घ्यायला बरं पडेल। मोठा व्हिडिओ घड्याळी 1 तासाचा हा बोर होईल, म्हणून त्याचे 4 भाग केलेले आहेत। कृपया समजून घ्यावं। पुढील प्रश्न 52वा प्रश्न आहे, हवा भरलेल्या गोलाकार फुग्याची त्रिज्या 21 सेमी, तर त्या फुग्यामध्ये किती घन सेंटीमीटर हवा मावेल? फुगा म्हणजे गोल आहे, गोलाचे घनफळ सूत्र वापरायचं 4/3 पाय आर घन। 4/3 पायची किंमत 22/7 आणि आर घन म्हणजे 21 गुणिले 21 गुणिले 21। घनफळ मिळालं म्हणजे याचं उत्तर मिळणार आहे आपल्याला। 7 ने 21ला भागलं 7 त्रिक 21, 3 ने 21ला भागलं 3 7 21, 3 7 21 गुणिले 21 441, 441 आणि या ठिकाणी 22 चौक 88 या दोघांचा गुणाकार अपेक्षित आहे। 8 एके 8, 8 चौक 32ला 2 हातचे आले 3, 8 चौक 32 आणि 3 35, इथं 0। त्या संख्या 8, 2, 5 आणि 3 बेरीज 8, 8 आणि 2 10, 5 आणि 2 7 आणि 1 8, 5 आणि 3 8, 3 38,808 घ सेमी। या ठिकाणी आपणास जे अपेक्षित उत्तर आहे ते 38,808, अचूक पर्याय नंबर 2। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, आकृतीमध्ये अर्धवर्तुळाचा व्यास 35 आहे, LN 35 आहे या ठिकाणी। त्यानंतर LM 28 आहे, तर संपूर्ण आकृतीची परिमिती काढा। परिमितीमध्ये हा जो व्यास आहे 35 तो भाग येत नाही, फक्त बाह्यकडा LM आणि MN यांची बेरीज। या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयानं 35चा वर्ग वजा 28चा वर्ग, 35चा वर्ग 1225 आणि 28चा वर्ग 784 यांची वजाबाकी। 15मधून 5मधून 4 गेला उरला 1, 12मधून 8 गेले उरले 4, ह्याच्या 7 आणि 1 8, 12मधून 8 गेले उरले 4, 441 वर्गमूळ 21। आता या ठिकाणी 28 आणि 21मध्ये हा जो अर्धवर्तुळाचा परिघ आहे आपल्याला तो काढला पाहिजे। व्यास 35 आहे, अर्धवर्तुळाचा परिघ पूर्ण वर्तुळाचा परिघ 2 पाय आर, अर्धा परिघ म्हणजे या ठिकाणी पाय आर। 22/7 गुणिले आर, व्यास 35 आहे त्यामुळं याची निमपट 35/2 करूया। 35/2, 7 एके 7, 7 5 35, 2 22ला 11 11 5 55। हा या ठिकाणी अर्धवर्तुळाचा परिघ आलेला आहे। आपल्याला अर्धवर्तुळाचा परिघ 55, त्यानंतर 28 आणि 21 LM आणि 21 यांची बेरीज 8 आणि 1 9 आणि 2 2 4 49, 28 आणि 21 49 आणि हा अर्ध परिघ आहे 55, 9 5 14, 5 आणि 4 9 1 10, 104 सेमी। अचूक पर्याय परिमिती जी आकृतीची आहे ती 104 सेमी। अर्धवर्तुळाच्या परिघाचं सूत्र पाय आर अधिक 2 आर असे आपण करतोय। पायची 22/7, 2 आर म्हणजे या ठिकाणी हा आर आहे, हा आर 35/2, 2 आर म्हणजे व्यासच आहे, त्रिज्या दुप्पट 35, 7 न 35ला 7 5 35, 2 न 11ला 11 5 55। अर्धवर्तुळाचा परिघ फक्त काढायचा असेल तर या ठिकाणी परिमितीचं सूत्र आहे पाय आर अधिक 2 आर, म्हणजे हा पाय आर अर्ध परिघ आणि हा भाग आहे व्यास आहे 2 आर, पण याचा 35चा पण उल्लेख करायचा नाही। 25 28 21 यांचीच बेरीज। फक्त स्वतंत्र अर्धवर्तुळाची परिमिती काढायची असती तर LN हा 35मध्ये 55मध्ये मिळवावा लागला असता। ओके, अशा पद्धतीनं म्हणजे 90 आला असता।
पण सुरुवातीला सांगितलेलं आहे परिमिती या आकृतीची म्हणजे LM MN आणि बाहेरचा अर्धपरिघ आहे हा, यांची बेरीज. सोबतच्या आकृतीमध्ये अर्धवर्तुळाचा व्यास PQ बरोबर 42 सेमी, PS 14 आहे या ठिकाणी, PS आणि OT पण 14 आहे, PS आणि OT 14 आहे, OR सुद्धा 14 आहे. या ठिकाणी संपूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला या अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे, PQRS हे आयताचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे आणि त्रिकोण RST या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढून तिघांची बेरीज केली पाहिजे. या ठिकाणी अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ πr वर्ग आणि अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ πr वर्ग भागिले 2 22/7 गुणिले r वर्ग. हा व्यास 42 आहे त्यामुळे त्याची त्रिज्या 21 गुणिले 21 भागिले 2 आहे. 7 एक्के 7, 7 त्रिके 21, 2 न 22 ला 11, 11 त्रिके 33 गुणिले 21, 33 गुणिले 21, 21 त्रिक 63 ला 3 हातचे 6, 21 त्रिक 63 आणि 6 69, 693 हे अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर हा जो आयत आहे PQRS त्याची लांबी 42 आहे. 42 गुणिले रुंदी 14 आहे. 42 गुणिले 14, 14 दुने 28, 14 चौक 56 58, 14 चौक 56 58, 588, 693. आणि हा जो त्रिकोण आहे त्रिकोण RST पाया त्याचा SR म्हणजे 42 आहे PQ आणि SR सम्मुखभुज आहेत. 1/2 पाय गुणिले उंची 42 च्या निम्म 21, 1/2 बघा 42, 21 गुणिले 14, 1/2 गुणिले SR गुणिले OT, 1/2 SR 42 गुणिले उंची 14, 2 गुणिले 42, 2 न 42ला भागले 21, 14 एक्के 14, 21 गुणिले 14 त्रिकोणाचे क्षेत्रफळ 14 एक्के 14 ला 4 1, 14 दुने 28 ने 29 ही बेरीज. 8 आणि 3 11 आणि 4 15, ह्याच्याला 1, 9 1 10 न 18, 18 9 27 ला 7 2, 5 2 7 2 9 6 15, 1575 चौसेमी. अचूक पर्याय नंबर 3. ओके. एका पाण्याच्या टाकीची लांबी 5 मीटर, रुंदी 3 मीटर आणि उंची 2 मीटर आहे. ही टाकी तिच्या क्षमतेच्या 3/4 भाग पाण्याने भरली आहे. उरलेली टाकी भरण्यासाठी 15 लिटर मापाच्या किती बादल्या पाणी टाकीत ओतावे लागेल. या ठिकाणी टाकीचे घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची 5 त्रिक 15, 15 दुने 30. या ठिकाणी 30 घनमीटर, 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. 1000 लिटर 1 घनमीटर बरोबर 1000 लिटर. तर 30 घनमीटर म्हणजे 3 एक्के 3 वर 4 शून्य म्हणजे 30,000 लिटर. ओके. 30,000 लिटर त्या टाकीमध्ये पाणी बसेल, पण पाणी तिच्या क्षमतेच्या 3/4 म्हणजे 30,000 लिटरची क्षमता आहे. पण या ठिकाणी 30,000चा 3/4 टाकी भरलेली आहे. पाऊण टाकी भरलेली आहे म्हणजे किती भरलेली आहे? 4 एक्के 4, 4 7 28, उरले 2, 4 5 20 आणि या 2 शून्य 7,500 लिटर. या ठिकाणी 3,500 आणि गुणिले 3 आहे ना, 3 0 0 3 0 0, 3 5 15ला 5 हातच्याला 1, 3 7 21 22, 22,500 लिटर. मग 22,500 लिटर टाकी भरलेली आहे. उरलेली टाकी किती आहे? मग 30,000 लिटरमधून 22,500 वजा केल्यानंतर 0, 2 शून्य 10 म्हणून 5 गेले 5, 10 म्हणून 3 गेले 7, 3 3 गेले 0, 7,500 लिटर एवढं पाणी अजून त्यामध्ये मावणार आहे. 15 लिटरच्या किती बादल्या लागतील या ठिकाणी? तर याला उर्वरित 75
7500 लिटर. एक बादली 15 लिटरची आहे, त्यामुळं 15नं भागलं पाहिजे. 15 लिटरची एक बादली 7500 लिटर पूर्ण भरण्यासाठी 15 5 75 2 शून्य 500 बादल्या पाणी लागणार आहे. अचूक पर्याय नंबर 3. पुढं कबड्डीच्या 2 संघातील 22 खेळाडूंचे वजन किलोग्राममध्ये खालीलप्रमाणे आहे. त्यावरून खेळाडूंच्या वजनाचे मध्यमान काढा. या ठिकाणी आपल्याला ही वारंवारता सारणी पूर्ण केली पाहिजे. 35 वजन असणारे खेळाडू 3 आहेत, म्हणजे 35 त्रिक 105. त्यानंतर 40 किलो वजन असणारे 10 विद्यार्थी आहेत, त्यामुळं 40 गुणिले 10 400. 45 वजन असणारे 4 विद्यार्थी आहेत, म्हणजे 180. आणि 50 किलोग्राम वजन असणारे 5 विद्यार्थी आहेत, म्हणजे 250. ही बेरीज 5. 8 आणि 5 13ला 3 हाच्याला 1 2 आणि हाच्या 1 3 4 आणि 4 8 आणि 1 9 935 एकूण बेरीज झाली. एकूण खेळाडू किती आहेत? 935 भागिले खेळाडूंच्या संख्येनं भागायचे म्हणजे सरासरी निघते, मध्यमान निघतं. 10 आणि 13 आणि 4 17 आणि 5 22. 22नं भागायचं. 22 चौक 88 उरले 5. ओके, 13 म्हणून 8 गेले, उरले 5 0 5. या ठिकाणी 22 दोन्ही 44. 45मधनं 55मधनं 44 गेले, उरले 11. 55मधनं 44 गेले, उरले 11 वर 0 घेतले. दशांश चिन्ह 22 पंचे 10 अगोदरचे 42.5. 42.5 हा मध्यमान आहे. अचूक पर्याय नंबर 1. ओके. किलोग्राम. चौकोन PQRS परिमिती 142 सेमी आहे. हा चौरस आहे. चौरस PQRSची परिमिती 112 सेमी आहे. बिंदू ABCD हे बाजूंचे मध्यबिंदू आहेत, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ आपल्याला प्रथमतः हा जो मोठा चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे. त्याची परिमिती 112 दिल्या, म्हणजे चारी बाजूंची बेरीज, चारी बाजू समान आहेत. 112ला आपण 4नं भागलं तर 4 दुने 8 उरला 3. 4 8 32 झाले. 4 8 32 म्हणजे या चौरसाची बाजू 28 आलेली आहे. 28 बाजू आहे चौरसाची, त्यामुळं बाहेरच्या चौरसाचं क्षेत्रफळ 28चा वर्ग 784 वजा आतला चौरस. या ठिकाणी हे मध्यबिंदू आहेत, त्यामुळं पूर्ण बाजू 14 आहे. मग ही 14 आहे, ही 14 आहे. हा काटकोन त्रिकोण आहे PQD सारखेच 1 2 3 4 च्या 4 समान आहेत. काटकोन समद्विभुज काटकोन त्रिकोण आहेत. मग या ठिकाणी पायथागोरसच्या प्रमेयाचा हा 45 आहे, 45 मापाचा कोन आहे, आणि हा 90 मापाचा आहे. 14चा वर्ग या ठिकाणी कर्ण येतोय 14 वर्गमुळात 2. ओके. समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये हा जो कर्ण आहे तो एकरूप बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. एकरूप बाजू 14 आहे, आणि मग कर्ण साहजिकच त्याचं वर्गमुळात 2, म्हणजे 14 वर्गमुळात 2. 14 वर्गमुळात 2 ही आतल्या चौरसेची बाजू आली. 14चा वर्ग 196, आणि म्हणजे बाजूचा वर्ग. आतल्या चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. बाजू 14 वर्गमुळात 2 आहे. 14 वर्गमुळात 2चा वर्ग. 14चा वर्ग 196 वर्गमुळात 2चा वर्ग 2. 196 दोन्ही 392. बेस हक्क 12 2 हाच्याला 1 92 18 19ला 9 हाच्याला 1 बेक 392. 196 गुणिले 2 392. या ठिकाणी 784 हे संपूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ आहे. हा रेखांकित नसलेला भागासहित. आता रेखांकित नसलेला भाग आपण मोठ्या चौरसातून वजा केला तर आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे 784 वजा 392. आतल्या चौरसाचे क्षेत्रफळ आणि मोठ्या चौरसाचं पूर्ण 784. 4 म्हणून 2 गेले 2, 18 म्हणून 9 गेले 9, आणि 7 म्हणून 3 1 4 गेले, उरले 3. 392. अचूक पर्याय नंबर 4 392 चौसेमी. पुढे आहे ते एक्सचा घन अधिक 1 या कंसाला एक्सचा चौथा अधिक 12 एक्स वर्ग अधिक 9 गुणायचा आहे. या बहुपदीची कोटी सांगायची आहे. खरं तर पहिल्या पदाला गुणल्या पहिल्या पदांचा गुणाकार हा सर्वात मोठा कोटी आहे. इथे एक्सचा घन गुणिले एक्सचा चौथा
समान पाया आहे, गुणाकार आहे, त्यामुळे घातांची बेरीज 3 आणि 4 7, 1चा 3 गुणिले 1चा 4 म्हणजे 1चा 7वा घात आणि 7 हीच कोटी असणार आहे. अचूक पर्याय नंबर 3. ग्रंथदिंडीमध्ये पुढे 60 आणि 61 दोन प्रश्न आहेत. ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतलेल्या 4 वर्गातील मुलामुलींचा सहभाग नोंदवल्याची माहिती स्तंभालेखा दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी 1 सेंटीमीटरला 5 मुली आणि मुलगी आहेत. मुलगे आहेत रेखांकित केले, मुली आहेत रिकामे ठेवलेले आहेत. 7वी इथं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी 7वीमधील सहभागी मुलींच्या संख्येचे 9वीमधील सहभागी मुलींच्या संख्येशी गुणोत्तर हवं आहे. 7वीतील मुली रेखा हा मोका ठेवलेला भाग आहे. 1 2 3 4 5. 1 सेंटीमीटर म्हणजे 5 मुली आहेत का 5 मुली किंवा मुली. 7व्या इयत्तेसाठी 5 स्तंभ रिकामे आहेत. 1 2 3 4 5 सेंटीमीटर रिकामे आहेत. 1 सेंटीमीटरला 5, त्यामुळं 5चा 5 25 मुली. 7वीतल्या 9वीतल्या मुली 1 2 2 सेंटीमीटर रिकामे आहेत. 1 सेंटीमीटर म्हणजे 5, 5 दुने 10 मुली. 7वीतल्या मुली 25, 9वीतल्या मुली 10, यांचं गुणोत्तर 5 5 25, 5 2 10, 5 2. अचूक पर्याय नंबर 4. ओके. ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेल्या मुलींची एकूण संख्या हवी आहे. सर्व मुली या ठिकाणी या मुली ज्या 7वीतल्या आहेत त्या आपण पाहिल्या 25 आहेत. 8वीतल्या 1 2 3 सेंटीमीटर रिकामे म्हणजे 5 त्रिक 15. इयत्ता 9वीमध्ये 1 2 2 सेंटीमीटर म्हणजे 10 घेतलेत आत्ता आपण. 10वीमध्ये 1 2 सेंटीमीटर म्हणजे 10. हे 10 10 20, 25 आणि 15 40, 40 आणि 20 60. 60 मुली आहेत ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेला. अचूक पर्याय नंबर 2. एका निवडणुकीत उभ्या असलेल्या 3 उमेदवारापैकी पहिल्या उमेदवारास 40%, दुसऱ्या उमेदवारास 36% मते मिळाली. तिसऱ्या उमेदवारास एकूण 8,640 मते मिळाली. तर एकूण किती मतदारांनी मतदान केले. या ठिकाणी एकूण x मतदारांनी मतदान केलं असं आपण मानलं तर 36%, xचा 36%, 36x भागिले 100 अधिक 40%चा 40%चा या ठिकाणी एक्सचा 40%चा x म्हणजे 40x भागिले 100 म्हणजे एक्सचा 36%, 36x भागिले 100, एक्सचा 40%, 40x भागिले 100 आणि तिसऱ्या उमेदवाराचे टक्केवार दिली नाही पण 8,640 मतं मिळाली एकूण आणि सगळी तिघांची मिळून आपण एक्स मानली आणि हे सोडवलं. छेद सारखा आहे. 40 आणि 36 76, 76 भागिले 100, 76x भागिले 100 अधिक 8,640 बरोबर x. छेद सारखा नाही तिरकस गुणाकार करायचा. 76x तसंच आणि अधिक 8,640ला 100 गुणले येणार. 8,640वर ह्या 2 शून्य बरोबर. हे भागिले 100 आहे. 8,640च्या पण खाली 100 छेद सारखा झाल्यानंतर आणि दोन्हीच्या खाली जे 100 येणार आहे ते पलीकडे जाऊन या एक्सला गुणिले होणार आहे 100x. ओके. त्यामुळे 100x हे 76x पलीकडे जाणार आहे. 100x मधनं 76x गेले 24x उरले पलीकडं. या ठिकाणी 8,64,000 आहे. 8,64,000. 8,64,000ला भागिले या ठिकाणी काय येणार आहे 24 येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला उत्तर मिळणार आहे 8,64,000. 8,64,000 हे पलीकडे भागिले जाऊन 24 होणार आहे. 24. ओके. पहा 12 दुनी 24, 12 7 84 उरले 2, 12 दुनी 24 आणि या 3 शून्य. 2 72ला भागलं 36 आलं. 36 वर या 3 शून्य म्हणजे 36,000 मतदार होते एकूण. एक्सची किंमत आली एकूण मतदार एक्स म्हणले 36,000 म्हणजे अचूक पर्याय नंबर 1. ओके. एका वस्तूची किंमत या ठिकाणी 20%ने कमी केल्यामुळे त्या वस्तूचा खप 25%ने वाढला तर उत्पन्नात वाढ अगर घट किती. या वस्तूची किंमत 20%ने कमी झाली. एक सूत्र आहे
घट अधिक वाढ अधिक वजा, म्हणजे घट आहे ना त्याच्यात, या ठिकाणी वजा घट गुणिले वाढ भागिले 100. घट पहिली किती आहे, सूत्रच असं आहे, वाढ दोन ठिकाणी झाली असती तर वाढ अधिक वाढ बरोबर अधिक वाढ अधिक वाढ अधिक वाढ गुणिले वाढ भागिले 100. घट असल्यामुळं वजा चिन्ह. पहिली आहे 20%, 20 वजा 20 घट आहे, अधिक 25% वाढ आहे, 25 अधिक 25, आणि एक ऋण एक धन आहे, हे ऋण आणि धन घट वाढ धन घट ऋण, त्यामुळे वजा चिन्ह. आणि 25 गुणिले 20, इथं 25 गुणिले 20 500, घट गुणिले वाढ आणि भागिले 100, ह्या दोन शून्य गेल्या. या ठिकाणी 25 वजा 20 अधिक 5 झालं, 25 वजा 20 अधिक 5 अधिक 25 वजा 20 अधिक 5 आणि पुढं वजा 5 शून्य. म्हणजे या ठिकाणी उत्पन्नात वाढही झाली नाही आणि घटही झाली नाही. अचूक पर्याय नंबर 4. ओके, हा प्रश्न सोडूया तेवढा. PQRS हा समभुज चौकोन आहे, त्याचे कर्ण PR आणि QS यांची लांबी 16 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी रेखांकित भागाची परिमिती विचारलेली आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. या मोठा कर्ण 30 सेमी आपण घेऊया, 30 सेमी हा 15 झाला, हा 15 आणि हा OQ 15. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, 16 हा झाला 8, त्यामुळे आपल्याला 15 8. पायथागोरसचं प्रमेय POS हा काटकोन त्रिकोण आहे, कर्ण आहे PS. 15चा वर्ग 225 आणि 8चा वर्ग 64, दोघांची बेरीज 289चं वर्गमूळ 17, त्यामुळे हे 17, ही 17 बाजू. ओके, परिमिती आणि हा कर्ण 16 आहे. ओके, PR 16 आहे, म्हणजे या ठिकाणी 16 त्रिकोणाची परिमिती. रेखांकित भाग म्हणजे त्रिकोण PSR आहे, तिन्ही बाजूंची बेरीज 17 आणि 17 34 आणि ही 8 आणि 16, 34 आणि 16 6 4 10, हा चला 1 3 2 5 50. अचूक उत्तर 50 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, सुनीलने एक यंत्र 3 वर्षापूर्वी 10 लाख रुपयास विकत घेतले होते. किंमत दरवर्षी 10% कमी होत असेल तर आज त्या यंत्राची किंमत किती? 3 वर्षापूर्वीची किंमत 10 लाख आहे, 10% घट झाली त्याची दरवर्षी, त्यामुळे आपण सूत्र वापरायचं राशीचं. A बरोबर P कंसात 1, आता वजा आहे घट म्हणणार ना, R भागिले 100 कंसाचा N. A म्हणजे अलीकडचं, आज किंमत विकत घेतलेली आहे ती आजची काढायची, पूर्वीची 10 लाख होती. 10 लाख कंसात घट आहे 10%, म्हणजे 10 भागिले 100 वजा 1 वजा आणि 3 वर्षे, त्यामुळं 10 लाख गुणिले 100 एके 100 मधनं 10 गेले 90, 90 गुणिले 90 गुणिले 90 3 वेळा आणि याला भागिले 100, या पण 90ला 100, या पण 90ला 100. ह्या 10 लाखावरच्या शून्य 1 2 3 4 5 6 आणि या 100 वरच्या 6 शून्य गेल्या. ओके, त्यामुळं 9 गुणिले 9 गुणिले 9, 9चा घन 729 आणि 1 2 3 शून्य, त्यामुळं 72,000, 7,29,000 ही किंमत झाली. ओके, ही 3 वर्षानंतर त्याची किंमत त्या यंत्राची 7,29,000. अचूक पर्याय नंबर 2. 10 प्रश्न राहिलेले आहेत, आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेचच घेणार आहोत. इथंपर्यंतचा हा व्हिडिओ आहे तो आपणही स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना काल बसलेल्या परीक्षेला तयार करा. आपल्या संग्रह ठेवा, भविष्यामध्ये MPSCची भरती असो किंवा सरळ सेवा भरती असो, यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद. अत्यंत सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. ओके.